शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे चांगलेच अडचणीत सापडलेत। भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टाने फेटाळलाय। विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि गेल्या 24 दिवसांपासून ते फरार आहेत। हे नेमकं काय घडलंय तर महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा राडा झालेला होता आणि त्यानंतर भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा देखील झालेला होता। मात्र हा गुन्हा दाखल होताच ते फरार झालेत। दरम्यान संजय राऊतांनी या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। मंत्री असल्यामुळे गोगावलेंच्या मुलाला अभय मिळतंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केल्यानंतर या प्रकरणातून आता राजकारण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे। नेमकं काय घडतंय पाहूयात। गोगावलेंच्या मुलाच्या अडचणी वाढल्या। कोर्टाने अटकपूर्व जामीन 3 वेळा फेटाळला। विकास गोगावले 24 दिवसांपासून फरार। मंत्र्याच्या मुलाला फडणवीसांचा अभय। त्याला काही माहिती नाही आहे। महाडमध्ये काय घटना घडली, काय नाही, कशी घडली, कुणाकडनं सुरुवात झाली हे त्याला काही माहिती नाही संजय राऊतला। परंतु जे झालं ते झालं। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी नगर परिषद निवडणुकीत महाडचा गड काबीज केला। कट्टर प्रतिस्पर्धी सुनील तटकरे यांना अस्मानही दाखवलं। पण गोगावलेंचा हा आनंद फार काळ टिकलेला नाही, कारण भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले कायद्याच्या कचाट्यात अडकलेत। महाड निवडणुकीतील राड्या प्रकरणी विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टानं फेटाळलाय। दरम्यान विकास गोगावले गेल्या 24 दिवसांपासून फरार असल्यामुळे विरोधकांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे। मंत्र्याच्या मुलांना अभय दिलं जातंय का असा सवाल राऊतांनी केलाय। एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना। मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलंय का? त्याला काही माहिती नाही आहे। महाडमध्ये काय घटना घडली, काय नाही, कशी घडली, कुणाकडनं सुरुवात झाली हे त्याला काही माहिती नाही संजय राऊतला। परंतु जे झालं ते झालं। काय आहे, आमची मुलं जे काय बूथवरती राऊंड मारत होते, भेटीगाठी देत होते आणि त्यात ते लोक समोरासमोर आले। आमचे लोक चालत येत होते, ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या, बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्वर, हे सगळं कशासाठी? जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा, आमचं त्याबद्दल दुमत नव्हतं। परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते। 2 डिसेंबरला महाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानावेळी हा प्रकार घडला। तेव्हा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता। त्यावेळी शहरातील शाळा क्रमांक 5च्या समोर दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली। यात अनेक जण जखमी झाले होते। या हाणामारीमुळे प्रचंड गोंधळ उडाला होता। मतदानाच्या दिवशीच झालेल्या या हल्ल्यानंतर शहर पोलिसांनी विकास गोगावले यांच्यासह 29 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता। मात्र तेव्हापासूनच सर्व आरोपी फरार झाले होते। या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी विकास गोगावले यांनी माणगाव न्यायालयात धाव घेतली होती। मात्र गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माणगाव न्यायालयानं मात्र विकास गोगावले यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला। माणगाव इथं अटकपूर्व जामीन मिळवण्यात अपयश आल्यानंतर विकास गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयाला आव्हान दिलं होतं। मात्र मुंबई उच्च न्यायालयाकडूनही गोगावले यांचा हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला। विकास गोगावले फरार असल्यामुळे पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मंत्र्यांचा मुलगा 24 दिवसांपासून फरार राहतो, कोर्टात 3 वेळा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतो, तरीही पोलीस यंत्रणांना आरोपींचा सुगावा लागत नाही। त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी कुणाच्या दावणीला बांधली गेलीये का असा सवाल उपस्थित होतोय। मेहबूब जमादार, NDTV मराठी, रायगड।